नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम युनिट नंबर फर्स्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि आजचा आहे लेक्चर नंबर 5. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम घेणार आहे होलो सर्क्युलर सेक्शनचे. बघा, हा सर्कल आहे आणि हा एक होलो सर्क्युलर सेक्शन. आता होलो सर्क्युलर सेक्शन मध्ये सर्वात पहिले एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे याच्यावरूनच तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, एरिया ऑफ सर्कल π/4 into d square. व्हेरी गुड, बरोबर आहे. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे π/4 इंटू डी स्क्वेअर. पण आता जर होलो आला तर होलोचा येते एरियाचा फॉर्म्युला. याच्यात π/4 तर हा कॉमन रे, फक्त याच्यात दोन डायमीटर येऊ राहिले, एक मोठा डायमीटर येऊ राहिला, एक छोटा डायमीटर. कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर, बस. कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. त्याच्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शियाचा याचा एक्स एक्स एक्सिसचा आणि वाय वाय एक्सिसचा फॉर्म्युला तर सारखाच आहे. आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय इज इक्वल टू आय जी. एक्स एक्स एक्सिस किंवा वाय वाय एक्सिस किंवा आय जी पण म्हणतो आपण याला. याचा फॉर्म्युला आहे π/64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4. एकदम सिंपल फॉर्म्युला. याच्या आधी फॉर्म्युला काय होता π/64 डी टू द पॉवर 4, पण इथं कॅपिटल मायनस स्मॉल आलं, बाकी काहीच नाही. प्रॉब्लेम हमखास याच्यावर प्रॉब्लेम येते 4 मार्काचं आणि इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर सर्वात आधी तुम्ही हे होलो सर्क्युलर सेक्शन हे टाका, हे डायग्राम काढा आणि हे दोन फॉर्म्युले लिहा. याच्यानंतर आपण न्यूमेरिकल बघू. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, ए hollow circular cross section has the external diameter 100 mm with the 10 mm wall thickness. Calculate the polar moment of inertia. एक सर्कल काढला आपण, याचा एक्सटर्नल डायमीटर म्हणजे हा एक्सटर्नल म्हणजे बाहेरवाला आहे, होलो असल्यामुळे दोन सर्कल लिहिलंस. तर हा आहे 100 mm चा. किती आहे? 100 mm. त्यानंतर काय म्हणते 10 mm वॉल थिकनेस. 10 mm वॉल थिकनेस. एक अजून याच्यात सर्कल आहे आणि याची जी वॉल थिकनेस आहे हे आहे 10 mm. हे 10, हे 10, हे टोटली 10 mm दिला. तर कॅल्क्युलेट आपल्याला पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय लागते. काय काय लागते? पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. अत्यंत सोपी आहे. आता सांगा, एक्सटर्नल डायमीटर म्हणजे होते कॅपिटल डी. कॅपिटल डी किती राहणार? कॅपिटल डी त्यानं सांगितलं असं, एक्सटर्नल डायमीटर आहे 100 mm. तर कॅपिटल डी आहे आपला 100 mm. हा झाला आपला कॅपिटल डी 100 mm. मग इंटरनल डायमीटर किती? आता टोटल आहे की हा मोठा डायमीटर आहे 100, तर आपल्याला हा इंटरनल हा पाहिजे. मग 100 मधून इकडला 10 आणि इकडला 10 मायनस करावं लागेल. ज्यानं फक्त 10 मायनस केलं त्याला 0 मार्क्स होतील, कारण दोन्ही साईडला आहे ना 10 10. इकडे पण 10 आहे, इकडे पण 10 आहे, म्हणजे इथं किती येणार? इंटरनल डायमीटर काय झाला? 18. दोन्ही साईडचा 10 10 काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. ज्यानं गलतीनं 100 मधून फक्त 10 मायनस केलं त्याला 0 मार्क, कारण इकडल्या साईडले पण 10 mm आहे आणि या साईडले पण 10 mm आहे. हे डिस्टन्स आपल्याला काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. 100 मधून 10 मायनस 10 80 mm. त्याच्यानंतर आता काढूया आपण एरिया. एरिया काढायची गरज नाहीये, कारण काय म्हटलं त्यानं कॅल्क्युलेट पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे म्हणजे आपल्याला एक्स एक्स एक्सिस आणि वाय वाय एक्सिसच काढायला लागेल. सेंट्रॉइडलच आहे याच्यात, काऊन की त्यानं सांगितलं नाही की आपल्याला एरिया कधी काढतो आपण, ज्यावेळेस आपण पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करतो. पॅरलल ऍक्सिस थेरमचा ज्यावेळेस यूज करू त्यावेळेस एरिया निघते. पण याच्यात आहे की एरिया काढायची गरज नाहीये. डायरेक्टली एक्स एक्स एक्सिस आणि वाय वाय एक्सिस हा डायरेक्ट असणार. आता बघा, आय एक्स एक्स एक्सिस आणि आय वाय वाय एक्सिस हा फॉर्म्युला सारखाच आहे. फॉर्म्युला काय? π/64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर.
कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4. इथं आलं पाय अपॉन 64. कॅपिटल डी किती आहे 100 टू द पॉवर 4. स्मॉल डी किती आहे 80 टू द पॉवर 4. सर्वांनी कॅल्सी करा आणि हे कॅल्क्युलेशन करून बघा, प्रयत्न करा. सर्वात पहिले पाय अपॉन 64 कॅल्सी मध्ये व्हॅल्यू पुट करा. पाय कसा पुट होते, शिफ्ट सर्वात खालच्या रो मध्ये 3 नंबरचं बटन आहे त्यानं पाय येते. पाय सर्वात खालची जी लाईन आहे त्याच्यात 3 नंबरचं बटन म्हणजे अँसरच्या लेफ्ट साईडचं बटन. अँसर आहे ना, अँसर पहिले इज इक्वल टू अँसर आणि त्याच्यानंतर अँसरच्या लेफ्ट साईडले आहे पाय. शिफ्ट दाबा लागते पण. तर पाय अपॉन 64. मग 8.31. ओके, मग ब्रॅकेट टाका. मग इथं 100 टू द पॉवर 4 आणि मग मायनस 80 टू द पॉवर 4. ब्रॅकेट कम्प्लीट करा आणि याचा अँसर येईल ENG बटन दाबायचं. इज इक्वल टू बटन दाबल्यावर ENG. तर याचा अँसर आहे 2.8981 4 डिजिट घ्यायचे इंटू 10 टू द पॉवर 6. मुवमेंट ऑफ इनर्शिया युनिट्स आहे mm टू द पॉवर 4. हा झाला IXX आणि IYY. पण त्यांनी काय करायला सांगितलं आपल्याला, पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया करायला. काय करायला सांगितलं, पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग इथं लिहू आपण पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू IXX प्लस IYY. XX आणि YY काय राहतो याच्यात सारखं, म्हणजे की ऍडिशन करावं लागते. XX किती आहे 2.8981 इंटू 10 टू द पॉवर 6. IYY आहे 2.8981 इंटू 10 टू द पॉवर 6. याचं कॅल्क्युलेशन करा पुन्हा 2 वेळा लिहाय म्हणजे 2.8981 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस 2.8981 इंटू 10 टू द पॉवर 6. ENG बटन दाबा. इज इक्वल टू बटन झाल्यावर 5.7962 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. झालं प्रॉब्लेम सॉल्व. किती सोपी प्रॉब्लेम होता. 4 मार्कासाठी पेपरमध्ये विचारतात. एका फॉर्म्युल्यावर प्रॉब्लेम होतो पूर्ण. एक वेळा अगेन सांगतो. काय म्हटलंय त्यानं म्हटलं ए हॉलो सर्क्युलर क्रॉस सेक्शन. एक्सटर्नल डायमीटर त्याला कधी इंटरनल देते कधी एक्सटर्नल देते. आता त्यानं एक्सटर्नल म्हणजे बाहेर, एक्सटर्नल बाहेरून येते, इंटरनल तुमच्या घरचा राहतो. तर एक्सटर्नल डायमीटर किती दिलेला आहे 100 mm. हा एक्सटर्नल डायमीटर दिला 100 mm. हॉलो असल्यामुळे याच्यात एक अजून एक सर्कल राहील इंटरनल वाला आणि विथ 10 mm वॉल थिकनेस आहे 10 mm. मग इकडे 10 आणि इकडे 10. कॅपिटल डी आहे 100 mm. स्मॉल डी किती 100 मधून हा 10 आणि हा 10 मायनस म्हणजे किती आलं 80 mm. त्याच्यानंतर IXX इज इक्वल टू IY कारण की मुवमेंट ऑफ इनर्शिया XX ऍक्सिस आणि YY ऍक्सिस सर्कल मध्ये सारखाच राहते. ओके, त्याच्यामुळे फॉर्म्युला आहे पाय अपॉन 64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4. पाय अपॉन 64 कॅपिटल डी आहे 100 टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी आहे 80 टू द पॉवर 4. कॅल्क्युलेट केलं 2.8981 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4 युनिट. मग आपल्याला काय सांगितलं पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया IXX प्लस IYY. IXX आहे 2.8981 इंटू 10 टू द पॉवर 6. IYY पण सेम 2.8981 10 टू द पॉवर 6 आणि याचं ऍडिशन केली तर याचं आन्सर आलं 5.7962 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही प्रॉब्लेम नोट डाऊन करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये त्यांना काय म्हटलेलं आहे बघा. ए हॉलो सर्क्युलर सेक्शन with 220 mm external diameter, okay, and 110 mm internal diameter. Find the polar moment of inertia. एक एक्सटर्नल डायमीटर दिलाय
220 mm. एक्सटर्नल डायमीटर म्हणजे कॅपिटल डी 220 अँड 110 mm इंटरनल डायमीटर म्हणजे की स्मॉल डी 110 mm. हे त्याला इंटरनल डायमीटर. हाय 110. आणि काय काढायचा आहे? पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, IT. पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया सिंपल आहे. सर्वात आधी आपण आय एक्स एक्सिस काढू, नंतर आय वाय वाय एक्सिस काढू आणि दोघांची ऍडिशन करू. फॉर्म्युला तर एकदम सोपी आहे. π/64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4 म्हणजे π/64 कॅपिटल डी आहे 220 टू द पॉवर 4 स्मॉल आहे 110 टू द पॉवर 4. कॅल्सी काढायची. कॅल्सी मध्ये सर्वात पहिले π/64 स्पेस द्यायचा, खाली लिहायचा नाही, स्पेस. मग ते 4 बटनानं त्यानं वर या ब्रॅकेट 220 टू द पॉवर 4 मायनस 110 टू द पॉवर 4. थोडा स्पेस द्यायचा, ब्रॅकेट खाली या. मग ENG बटन दाबायचं. इथे 10 इज इक्वल टू बटन दाबल्यावर ENG 107.8032 into 10 to the power 6 mm to the power 4. पण त्याने आपल्याला पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितलं. काय काढायला सांगितलं? पोलर. इथे लिहू आपण पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया IXX plus IYY. Polar moment of inertia, it is denoted by IP. Okay, थोड़ा सा कर लेता हूँ. Polar moment of inertia. IXX है 107.8032 into 10 to the power 6 plus 107.8032 into 10 to the power 6. आणि याची करू आपण ऍडिशन. सेम बिलकुल. ही कॅल्सी टाकसाल 107.8032.10 to the power 6. तर इथे येणार आहे 215.6064 into 10 to the power 6. आणि याचं युनिट आहे mm to the power 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल. तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ, प्रॉब्लेम नंबर 3. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 3. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 3. A hollow circular section is of 200 mm external diameter and 100 mm internal diameter. Calculate the polar moment of inertia. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रॉब्लेम, दुसरा प्रॉब्लेम, हे तिसरा प्रॉब्लेम सेम टू सेम आहे. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा.
फक्त तुम्हाला हिंट देऊन देतो. कॅपिटल डी येते 200 mm, स्मॉल डी येते इंटरनल डायमीटर 100 mm, आणि याचे आन्सर येते फायनल IP 147.26 into 10 to the power 6 mm to the power 4. जर हे आन्सर आलं की तुमचं प्रॉब्लेम बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम नंबर 4. हे तुम्ही एकाने प्रॉब्लेम लिहा आणि हे हिंट मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, असं आन्सर तुम्हाला आलं पाहिजे. आता बघा प्रॉब्लेम नंबर 4. आता बघा प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये काय म्हणते बघा. ए हॉलो सर्क्युलर पाईप ओके विथ द एक्सटर्नल डायमीटर 100 mm आणि थिकनेस दिलेली आहे 10 mm. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ गायरेशन. एक्सटर्नल डायमीटर दिलाय, हा दिलाय 100 mm, कॅपिटल डी दिलाय 100 mm, आणि त्याने इंटरनल डायमीटर न देता त्याची थिकनेस दिलेली आहे. म्हणजे हे 10 आणि हे काय दिलाय 10. तर स्मॉल डी किती होणार मग. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट मध्येच घेतलं होतं आपण असं. 100 मधून 10 आणि -10 मायनस करायला लागेल म्हणजे 80 mm. आता रेडियस ऑफ गायरेशन करायचा आहे. रेडियस ऑफ गायरेशन एक्स एक्सिस आणि वाय वाय एक्सिस. फॉर्म्युला तर सारखाच लागणार आहे. फॉर्म्युला आहे आय अंडररूट ऑफ आय अपॉन ई. मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला लागते आणि एरिया काढायला लागते. आता एरिया काढायला लागते तर सर्वात आधी आपण एरियाचा फॉर्म्युला लो. रेडियस ऑफ गायरेशन साठी एरिया काढणं गरजेचं आहे. एरिया फॉर्म्युला आहे π/4 कॅपिटल डी चा स्क्वेअर मायनस स्मॉल डी चा स्क्वेअर. पहिली एरिया करू. π/4 कॅपिटल डी आहे 100, स्मॉल डी आहे 80, 80 चा स्क्वेअर. हा येणार तुमचा एरिया. तर कॅल्सी टाकूया. π/4 इंटू 100 चा स्क्वेअर मायनस 80 चा स्क्वेअर इज इक्वल टू बटन आणि EN बटन दाबायचं. तर 2.827 इंटू 10 to the power 3 mm स्क्वेअर हा झाला एरिया. त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढणं गरजेचं आहे. IXX इज इक्वल टू IYY. सर्कलमध्ये सारखाच राहते. फॉर्म्युला आहे π/64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4. हा फॉर्म्युला आहे. π/64 कॅपिटल डी आहे 100, 100 टू द पॉवर 4, स्मॉल डी आहे 80, 80 टू द पॉवर 4. π/64 100 टू द पॉवर 4 मायनस 80 टू द पॉवर 4. कॅल्सी टाकायला गेला आपल्याला. डबल π/64 इन ब्रॅकेट 100 टू द पॉवर 4 मायनस 80 टू द पॉवर 4 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू नंतर EN बटन 2.898 इंटू 10 टू द पॉवर 6 10 टू द पॉवर 4 10 टू द पॉवर 6 आणि याचं युनिट आहे MM टू द पॉवर 4. IXX आणि IYY. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो रेडियस ऑफ गायरेशन काढायचं. काय काढायचं आहे. रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन इट इज डिनोटेड बाय K. कशा डिनोट करतात K. आता KXX आणि KYY सारखंच आहे इज इक्वल टू KYY. ऍक्सिस नुसार बदलतं. फॉर्म्युला आहे अंडररूट ऑफ IXX
किंवा ऑर आय वाय वाय अपॉन ई. कारण की आता हे सारखं आहे ना, इक्वल आहे म्हणून आपण इथं ऑर मध्ये घेतलं. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय एकच आहे. किती आहे 2.898 इंटू 10⁶. आणि एरिया किती आला 2.827 इंटू 10⁻3. कॅल्शियम टाका अंडररूट ऑफ 2.898 इंटू 10⁶ अपॉन 2.827 इंटू 10⁻3. हे पुरेच्या पूर्ण रूट मध्ये. आन्सर इन इज इक्वल टू बटन दाबलं होतं 32.01 mm. दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन. दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन. दोन्ही ऍक्सिसची एक्स एक्स ऍक्सिस आणि वाय वाय ऍक्सिस इक्वल राहायचे सर्कल मध्ये. सेंट्रॉइडल ऍक्सिस काढायचा असला तर प्रॉब्लेम इज सॉल्व. तसं विद्यार्थी मित्रांनो, आता हे फ्री डेमो क्लासचं लेक्चर नंबर 5 आहे. तुम्हाला जर समजा हे प्रॉब्लेम समजले असतील तर, आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील पॉलिटेक्निकचे सर्व याचे. आणि हे जे लिंक आहे या व्हिडिओची तुमची मित्रमैत्रिणी मेकॅनिकल सिव्हिल ब्रँचला असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. धन्यवाद.